श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम मार्केटमध्ये आपल्याला पॅकेटमध्ये कसे मिळतात तसे स्नॅक्स. चला तर मग सुरू करूयात. तर इथे मी घेतलेला आहे. तर इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती रात्रभर भिजत ठेवली होती किंवा 2-3 तास भिजत ठेवली तरी चालेल. आता मी याच्यातलं सगळं हे पाणी काढून घेणार आहे आणि एकदम सुकी करून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता ही एका कॉटनच्या कपड्यावर अशी सुकायला ठेवायची आहे आपल्याला. 1 तास फॅनच्या हवेखाली सुकवले तरी चालेल किंवा उन्हामध्ये 20-25 मिनिटं सुकवले तरी चालेल. तर ही अशी मी पातळ पसरवून घेते आणि पूर्ण त्याच्यातला ओलावा जो आहे तो गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला सुकवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, थोडंसं प्रेस करून घेते म्हणजे जे पाणी आहे ते सगळं या कॉटनच्या कपड्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल. तर अशा प्रकारे मी जवळजवळ एकदम असं पाणी असं काढून घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीमधलं, तुम्ही बघू शकता. तर आता मी ही परत अशी पातळ पसरवून 1 तासासाठी फॅनच्या हवेला सुकवायला ठेवून दिलेली आहे. आता आपण 1 तासानंतर बघूयात या डाळीमधलं पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालं आहे का ते. तर 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ एकदम ड्राय झालेली आहे. बघू शकता पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाहीये. तर अशी एकदम डाळीतलं पाणी सुकले गेलेलं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता एकदम ड्राय अशी डाळ आपली झालेली आहे. एकीकडे कढईमध्ये तेल पण ठेवलेलं आहे, छान असं गरम झालेलं आहे. आणि आता आपण हे डाळ टाकून घेऊयात. एकदम फास्ट फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला डाळ ही त्यामध्ये टाकायची आहे. हाय फ्लेमवरच पूर्ण डाळ आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायची आहे. अजिबात गॅस स्लो किंवा मीडियम करायचा नाहीये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला डाळ ही तळून घ्यायची आहे. आता आपण हे एका टिश्यूवरती काढून घेऊयात. थोडंसं तेल असतं ना, त्यामुळे हे टिश्यूवर काढलं तर बरं पडेल. आता परत मी बाकीची डाळ जी आहे ती अशा प्रकारे तळून घेते. मार्केटमध्ये 50 ग्राम 100 ग्रामचं पण पॅकेट नसेल, ते किती आपल्याला महाग पडतं. आपण हे तेलाचा रियूज नाही झालेला आपण घरच्या घरी हेल्दी पण बनवू शकतो आणि क्वांटिटी पण जास्त, म्हणजे कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये आपण हे घरच्या घरी बनवू शकतो. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी ही सगळी डाळ तळून घेतलेली आहे. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होते. सेम आपण मार्केटमध्ये पॅकेटमध्ये मिळते त्याप्रमाणेच बनवत आहोत. तर आपल्याला ही सारखं असं हलवत राहायची आहे आणि फास्ट हाय फ्लेमवरच तळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळी डाळ तळून घेतलेली आहे. तर तुम्ही आता एका तुम्हाला मी प्लेटमध्येही काढून दाखवते की कशी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे. सेम मार्केटमधल्या पॅकेटमध्ये मिळते त्या डाळीप्रमाणे. तुम्हाला मी या डाळीचा आवाज ऐकवते. तर बघितलं ना किती क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी एकदम मार्केटमध्ये मिळतात असे स्नॅक्स आपण घरच्या घरी तयार केलेले आहेत. आता आपण यामध्ये थोडंसं चटपटा बनवण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. बाकी मसाले पण तुम्ही ॲड करू शकता, पण मी काही टाकलेले नाही आहेत.
फक्त तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. म्हणजे थोडीशी आपल्याला टेस्ट येईल याला, डाळीला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि मला सांगा की मार्केटमध्ये मिळते तशी सेम बनली होती का नाही ते. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.